गुप्तधन अंधश्रद्धा या विरोधात आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या नावाचा गुप्तधन शोधण्यासाठीच फायदा घेतला जात असेल तर असा प्रकार घडलाय आणि हा प्रकार घडलाय रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीजवळ मोरवी या गावातल्या अभ्यंकर कुटुंबियांना एका विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं। मध्यरात्री अचानक पुणे पोलीस असल्याचं सांगत 10 ते 12 जणांनी अभ्यंकरांच्या घरात प्रवेश केला। डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येतले मारेकरी तुमच्या घरात लपले आहेत, त्यामुळे घराची झडती घ्यावी लागेल अशी बतावणी त्यांनी केली। त्यानंतर अक्षरशः या टोळक्यानं अभ्यंकरांच्या घरात धुमाकूळ घातला। मी त्यांना विचारत होतो आयडी तुमचं काय असेल ते दाखवा। त्यानंतर असं झडती घ्यायला लागले तर सर्च वॉरंट दाखवा। नितीनला उचलायला आलं म्हटल्यानंतर अरेस्ट वॉरंट दाखवा। तर त्यांचं सगळे इकडे तिकडे वस्तू उचलायला सुरुवात केली। त्यानंतर मी मध्ये ज्या प्रश्न विचारत होतो त्या त्यांनी सांगितलं आमच्या कामात ढवाढव केली तर गोळ्या घालू। घरातल्या महिलांना धमकावत देव्हाऱ्यासह घराची पूर्ण उलथापालथ केली। अखेर काही तासानंतर हे टोळकं घरातून बाहेर पडलं। त्यांच्या गाड्यांचा नंबर पोलिसांना दिल्यावर पूर्णगड पोलिसांनी या टोळक्याला जेरबंद केलं। दाभोलकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी आम्ही पोलीस आहोत आणि आलेलो आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील बाबी तपासात स्पष्ट होतीलच। आतापर्यंत आम्ही 7 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांनी 3 गाड्यांचा त्यासाठी वापर केलेला होता येण्या जाण्यासाठी। बाकीच्या गोष्टी तपासात आणखी निष्पन्न व्हायच्या बाकी आहेत। मुंबई यातला एक जण इचलकरंजीतला शिवसेनेचा माजी पदाधिकारीही आहे। अभ्यंकर यांच्या घरात 85 कोटी रुपयांचं गुप्तधन होतं अशा संशयावरून या टोळक्यानं घरावर हल्ला केल्याचं मान्य केलंय। गुप्तधनाच्या लालसेनं एका कुटुंबाला त्रास देण्याचा हा प्रकार धक्कादायकच, पण त्यापेक्षाही धक्कादायक गुप्तधन शोधण्यासाठी डॉक्टर दाभोलकरांचंच वापरलेलं नाव। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।